ही सगळी ते विद्वान आणि पंडित लोक बसलेले आहेत आणि माझ्या सहज साध्या वागण्याचं आज इतकं कौतुक केलेलं आहे ह्या लोकांनी, त्याबद्दल मी खरंच नतमस्तक होतो. आणि खूप चांगले माझ्या आईबद्दल आणि माझ्याबद्दल जे काही आपण विचार मांडलेत, मला माहित नव्हतं की मी एकदम जे सिंपल, ऍक्च्युली माझ्या वागण्याची अशी जे सिंपल, मी तुम्हाला अशी गोष्ट सांगेन की मी आणि माझी मिसेस जिथे पण राहतो तिथे प्रयत्न करतो, आम्हाला मुलगी नाही आहे तर ज्यांच्या घरी मुलगी असते तिला आम्ही आमची मुलगी मानतो आणि तोच आमचा एक सहजपणे स्वभाव आहे. मी माझ्या मित्रांच्या बहिणींना, त्यांच्या मिसेसना माझी बहीणच मानतो. हेच माझ्या जीवनाचं सूत्र आहे. मी काही खूप मोठं काही असं कार्य असं काही केलेलं खरंच नाही आहे, पण तुम्ही लोकांनी आज मला अतिशय खूप खूप जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभारी आहे. पण ज्या लोकांनी मला पहिलं माझं मराठी पुस्तक बाकी ईश्वरीच्या लिहिताना जो सहभाग केला, जे सहकार्य केलं, तर माझं असं मत आहे की मी त्यांना ते 2 मिनिटासाठी कुमार केतकरजींच्या हस्ते एक छोटासा बुके देऊन उतराई होण्याचा माझा प्रयत्न बिलकुल नाही आणि मी त्या ओझ्याखालीच कायम राहणार आहे. पण एक असं मी नाव घेईन तर कुमार केतकर सरांना बाहेर जायचं आहे, ठाण्याला जायचं आहे, त्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि प्रोग्राम संवाद साधणार आहे, तर मी काही लोकांची नावं घेईन. तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी लवकरात लवकर इथे यायचं आहे आणि कुमार केतकर सरांच्या हस्ते तो पुष्पगुच्छ घेऊन जायचा आहे. येणार नाही का आता आउट ऑफ थँक्स माझ्या बहिणी ज्या आहेत त्या येणार आहेत, त्याच्या आधी मी माझ्या मित्रमंडळींसाठी जरूर एक गोष्ट इथे नमूद करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली एक स्वतःची कथा आहे, स्वतःच आपलं विश्व आहे आणि प्रत्येकाला जर ठरवलं, सातत्याने जर नोंदी करत गेल्या तर प्रत्येक, मी जसं पुस्तक लिहिलं आहे तसं माझा विश्वास आहे की तुम्ही देखील जर आजपासून प्रयत्न केला तर नेक्स्ट 3 to 5 years मध्ये बुक लिहू शकाल स्वतःबद्दल. काहीही मला वाटत नाही त्याच्यामध्ये खूप खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतं की आपण असं करायला पाहिजे, मनात राहून चालणार नाही, तुम्हाला ते प्रत्यक्षात उतरवायला पाहिजे. आणि आता हा जो माईक आहे, पुन्हा एकदा तुम्हाला खरोखर मनापासून आभार, धन्यवाद तुम्हाला सर्वांना. ह्या लोकांकरता मला असं वाटतं की जोरदार एका काळाचा कचरा होऊया. तिथे माझ्या साध्या माणसासाठी त्याचा अमूल्य वेळ दिला. कुठे साहेबांची माझी जास्त परिचय देखील नव्हता, पण ते आले आणि खूप माझ्याबद्दल चांगले बोलले. कुमार केतकर सरांना आम्ही सगळेच महाराष्ट्रात त्यांच्या प्रेमामध्ये आहे आणि मी काय वावगं बोलत नाही. कुमार केतकर सरांसाठी आणि देशमुख साहेबांसाठी आणि हसकोटे साहेबांसाठी, सकपाळ साहेबांसाठी आणि आमच्या गुरुजींसाठी एकदा जोरात टाळ्या होत्या. कारण वोट ऑफ थँक्स मी माझ्या वडील, माझ्या आईच आणि मानतो त्यांना.